नमस्कार, सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून आभार बरं का। आणि ज्यांनी अजून सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राइब करा। हे जे व्हिडिओ हे तुमच्यासाठी छोटे छोटे आणि सोपे आणि लो कॉस्ट असलेले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। आणि स्पेशली हे 50च्या आणि 60च्या दरम्यानच्या बायकांसाठी बनवत आहे की आपण आधी काही आपल्या शरीराची काळजी घेतलेली नसते आणि आता थोडं आपणही सजग होणं गरजेचं आहे, कोणासाठी नाही आपल्यासाठी बरं का। तर 45-50 नंतर हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग काय होतं, इकडे अशी लव येते, इकडे लव येते आणि मग ओठावर पण लव येते, म्हणजे थोडक्यात थोडीशी दाढी मिशी आल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे ना बायकांमध्ये खूप असं न्यूनगंड येतो की कुठे लग्न कार्यात जायला नको वाटतं की अरे दाढी मिशा काय। आणि बायकांना म्हणजे शेविंग करणं किंवा वॅक्सिंग करणं हे सुद्धा थोडं त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, नंतर येणारे जे केस असतात ना ते खूप राहट येतात बरं का। तर तुम्हाला अगदी सोपा घरगुती उपाय सांगते की आपलं गव्हाचं पीठ 1 चमचा घ्या, बेसन घ्या, कधी बेसनच्या ऐवजी मसूर आपली डाळ असते की नाही लाल रंगाची ती मिक्सरमध्ये अगदी बारीक करा। गव्हाचं पीठ किंवा बेसन किंवा मसुराचं पीठ या 2 डाळींपैकी 1 पीठ घ्यायचं, थोडंसं खोबरेल तेल टाकायचं आणि गुलाबजल असतं की नाही आपलं ते टाकायचं आणि त्याची अशी पेस्ट बनवा की खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही बरं का। मध्यम अशी पेस्ट बनवायची की जेणेकरून आपल्या ह्या भागावर अशी ती लावल्यावर व्यवस्थित राहील, अशी ओघळून खालती येणार नाही। जिथे तुम्हाला लव आहे तिथे तुम्ही लावा आणि अर्धा तास व्यवस्थित ठेवा। सुकल्यानंतर मात्र लगेच धुवायचं नाही। ही जी काढायची पद्धत आहे ही अगदी लक्ष देऊ नका। तुमची जी लव आहे त्याची साधारण डायरेक्शन ओळखा की अशी जर असेल किंवा तुमची अशी असेल तर उलट्या बाजूनी तो असा जो थर आहे ना तो असा ओढून काढायचा, इकडचा सुद्धा वरती असं ओढून काढायचा, म्हणजे लव कमी होऊ शकते। हा थोडा 1 आठवडाभर सातत्याने प्रयोग करा आणि हा प्रयोग झाल्यानंतर मग ही पेस्ट काढल्यानंतर हा लेअर काढल्यानंतर 5-10 मिनिटांनी गार पाण्याने हपके मारून चेहरा धुवा। त्याच्यानंतरची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे की ती ॲस्ट्रिजन म्हणतात की नाही आजकालच्या पार्लरच्या भाषेमध्ये, ते आपल्याला करायचं आहे। आपले हे जे रंध्र असतात ती मोठी झालेली असतात वगैरे, तर आपल्याला ती कमी करायची, श्रिंक करायची आहे। तर ज्यांची कोरडी त्वचा आहे त्यांनी मात्र अगदी खोबरेल तेलामध्ये तुरटीची पावडर घ्यायची, तुरटीची पावडर त्याच्यात छान पेस्ट करायची आणि थोड्या वेळ लावून ठेवायची आणि नंतर चेहरा धुवायचा। हळूहळू तुमचे हे जे रंध्र असतात आकसत श्रिंक होतील, हे आकसत जातील आहे आणि तुमचं लव यायचं प्रमाण कमी होईल आहे। आणि ज्यांची कोरडी त्वचा आहे ऑइली त्वचा आहे त्यांनी मात्र गुलाबजलमध्ये तुरटीची पावडर मिक्स करा। तुरटीची पावडर सुद्धा एक करायची पद्धत आहे बघा, तुम्हाला जमलं तर तुरटी म्हणजे बाजारात मिळते ती तुरटी तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधनं बारीक केली, हे पहा तुम्हाला दाखवते, हे पहा ही अशी डायरेक्ट मिक्सरमधनं बारीक करून, हे पहा ही पावडर अशी करून ठेवा आणि ही आपल्या मिठासारखी डब्यामध्ये ठेवा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजलमध्ये ही तुरटीची पावडर मिक्स करायची आणि लावायची आणि अगदी 5-10 मिनिटं, जास्त नका ठेवू आणि सतत हा वापर करू नका, कारण आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये ना तुरटीच्या पावडरमुळे थोडंसं डिहायड्रेट त्वचा होऊ शकते, त्यामुळे अगदी कमी वेळ ठेवा। तर असं करत तुमचे हळूहळू त्वचेवरची जी लव आहे ती कमी होईल आणि तुमचा चेहरा आणखीन छान दिसेल आहे, तुम्हाला परत आत्मविश्वास येईल। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आणि हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचे कॉमेंट्स मला ह्याच्यामध्ये लिहून पाठवा की आम्हाला फरक पडला। फक्त थोडेसे काही दिवस सातत्याने 8-15 दिवस, ज्यांची थोडी लव जर चिवट असेल तर थोडे 15 दिवस लागू शकतील, सातत्य ठेवा आणि नक्की तुम्हाला फायदा होईल। मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा बरं का। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मनापासून अगदी मनापासून धन्यवाद।